नमस्कार, मी वंदना आणि मॅजिक फ्लेवर्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर झटपट अशी मी रेसिपी तयार केलेली आहे कांद्या पोह्याची. तर तुम्ही ती नक्की ट्राय करा. आणि इथे मी कांदे पोहे तयार केले. मग म्हटलं भाजीचं काहीच नाहीये. तर म्हटलं चला जरा आपण आपल्या बागेत जाऊया. तर अशी छान छोट्या-छोट्या टब्समध्ये मी भाज्या लावलेल्या आहेत. तर इथे पालक होती तर मी ती तोडली. आणि ती तोडून मस्तपैकी त्याची डाळभाजी तयार केली. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण रेसिपी बघतात, व्हिडिओ बघतात, पण लाईक किंवा सबस्क्राईब करत नाही. तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वयंपाक हा विषय जरी काहींना बोर वाटला, तरी मज्जा काही औरच असते त्याची. काही गोष्टी आपण जर करून ठेवल्या, तर आयत्या वेळी आपले श्रम आणि वेळ वाचतो. आजकाल ना सहज बाजारामध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात आणि सहज मिळतात. पण मिळत नाही ते प्रेमाने खाऊ घातलेला पदार्थ किंवा एखादी गोष्ट आपण केली की कौतुक करत मायेचा हात. यासाठी सुद्धा आपल्याला नशीब लागतं. तर अशी मायेची माणसं जर तुमच्यासोबत असेल तर त्यांची काळजी घ्या. कारण अशी माणसं ही नशिबानेच मिळतात. चला असो. मला सांगा तुम्हाला माझ्याकडून छान अशा काही टिप्स ज्या झटपट अशा होणार स्वयंपाक करताना ऐकायला आवडेल का? तर जर हो असेल तर मला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ बघतात, पण सबस्क्राईब करत नाही. या चॅनलचा मुख्य उद्देश म्हणजे मला असलेलं ज्ञान तुमच्यासोबत शेअर करणे. तर मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. आता माझ्या मिस्टरांची जरा तब्येत व्यवस्थित आहे. तुम्हाला माहीतच असेल की त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि बऱ्याच गोष्टी या करत असताना खूप जास्त अशी ओढताण होत असते माझी. संसार म्हटला की सगळ्याच गोष्टी आलेल्या. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.